हो, काय सांगाल? काय झालंय काय झालं माईक नेमकं? कुठे? हा. एक मिनिट. काय झालं? काय नेमकं झालं? काही नाही, एकदम हे झालं. मला पोलिसांनी थोडं अटक करून महाबळेश्वरला घेऊन गेले. हा महाबळेश्वर मध्ये आमचं मेडिकल केलं. हा तिथं अनफिट झाल्यामुळे तर सिव्हिलला घेऊन आले. आम्हाला लोकशाही पद्धतीने मतदान करून दिलं नाही. आमच्या खोट्या अपहरणाचे गुन्हे दाखल केले आमच्या पोलिस. खोटे अपहरणाचे गुन्हे. खोटे काही केलं नाही. आमच्यावर असलेल्या माणसाचं अपहरण केलं असं दाखल. ओके. तुमची काय परिस्थिती पडले तुमचे? आज काय झालं समजा? अध्यक्ष निवडीच्या दरम्यान हा सभागृहाच्या बाहेर 5 फुटावर गेलो हा. असताना मला पोलीस प्रशासनानं बळाचा वापर करून खोटा गुन्हा दाखल करून मला महाबळेश्वरला मतदानाच्या अगोदर 5 मिनिटं फक्त नेलं. मारहाण झाली का तुम्हाला? अमानुषपणे मारहाण झाली. कुणाकडनं झाली? पोलीस प्रशासन, खाजगी देशातले पोलीस. चला तर बाकी प्लीज मला घेऊन स्वतः पालकमंत्री वर जात होते. पालकमंत्र्यांना सुद्धा चला 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 प्लीज चला चला. अरे पालकमंत्र्यांचं रक्त माझ्या शर्टाला लागलं. म्हणजे अशा पद्धतीनं अमानुषपणे कृत्य आज लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम, लोकशाहीची हत्या करण्याचं काम यशवंतराव चव्हाणांच्या जिल्ह्यातून झालेलं आहे. खूप मोठं म्हणजे आज आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे 22 सदस्य आणि सेनेचे 15 असे 37ची मेजॉरिटी होती. आमचे 2 फोडले राष्ट्रवादीचे आणि सेनेचे 2 फोडले. आमची 33ची मेजॉरिटी झाली. त्या 33च्या आमचेच बापूसाहेब शिंदे व्हायचे. ते बापूसाहेब शिंदे रोज आमच्या बरोबर आहेत. अगदी रोज उठल्यानं काल सकाळी सुद्धा त्यांच्या पाया पडलो गुढीपाडव्या दिवशी. आणि त्यांच्यावरच खोट्या पद्धतीचं त्यांचं अपहरण झालं. अशा पद्धतीची खोटी तक्रार दाखल केली आमच्यावर. आणि आम्हाला तिथनं मतदान केंद्राच्या बाहेरून म्हणजे अगदी मतदान बाहेरनच गेटवरनच 4थ्या मजल्याच्या सभागृहाच्या बाहेरूनच आम्हाला ओढत नेलं. मकरंदाबांना, पालकमंत्र्यांना सगळ्यांनाच ओढत होते. नितीन काका आम्हाला हे करत होते की बाबा यांना मतदान करू दे. सगळे म्हणत होते. कारण काहीतरी सांगितलं असेल की तुम्हाला? काही कारण सांगायचा विषय नाही. कारण आम्हाला सांगितलं सांगायचं की विषय नाही. चला आता- बापूसाहेब शिंदे यांनी अपहरण झालंय.